संगमनेर आळेफाटा नारायणगाव मनसर रेल्वे मार्गाच्या मागणीसाठी 9 ऑगस्ट रोजी आंदोलन करण्यात येणार आहे। नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध संघटनांच्या वतीने या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले। संगमनेर ते नारायणगाव रेल्वे मार्ग सुरू झाल्यास संगमनेर, आळेफाटा, नारायणगाव, मनसर तसेच परिसरातील अनेक गावांना मोठा फायदा होणार असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे। या रेल्वेमुळे शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी, कामगार आणि सर्वसामान्य नागरिकांना दळणवळणाची सुविधा उपलब्ध होईल। तसेच पुणे आणि नाशिक या महत्त्वाच्या शहरातील संपर्क अधिक सुलभ होण्यास मदत होणार आहे। मात्र रेल्वे मार्गाची मागणी अद्याप प्रलंबित असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे। प्रशासनाने या मागणीचे गांभीर्याने दखल घेऊन रेल्वे मार्गाबाबत तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली। 9 ऑगस्टच्या आंदोलनात परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे। टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी पुणे ग्रामीण प्रतिनिधी बाबा। तात्काळ निवेदन शासनाला सादर करण्याची कार्यवाही करीत आहे। शासनाच्या वतीने आपले प्रांत ऑफिस कार्यालयाच्या वतीने तात्काळ पाठवण्याची कार्यवाही करीत आहे। सध्या तुम्ही मॅडम कोणत्या पदावर? महसूल नायब तहसीलदार आंबेगाव या पदावर कार्यरत आहे आणि आता SIRच्या कामासाठी माझ्याकडे जुन्नरचा अतिरिक्त कार्यभार अजून कुठले असे अर्ज सादर पहिलाच अर्ज मला कल्पना आहे भविष्यामध्ये याच्यापेक्षा मोठं आंदोलन उभं करण्याची ताकद या विभागाच्या जनतेमध्ये आहे। केवळ जनतेमध्ये जागृती यावी आणि शासनाला समज यावी यासाठी आम्ही आंदोलन केलेले आहे। साहेब, एवढं मोठं आंदोलन असताना खासदार साहेबांची उपस्थिती नाही, काय सांगा तुम्ही? खासदार साहेब सध्या दिल्लीमध्ये आहेत। उद्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या 8 खासदारांचं मोदींच्या बरोबर त्या ठिकाणी बैठक आहे आणि आत्ताच त्यांनी फोनवरनं स्पीकरवर सांगितलेलं आहे की उद्या त्या ठिकाणी मी माझ्या माध्यमातून मोदींच्या कानावरती तो प्रश्न घालणार आहे। त्यांच्याशी या संदर्भात ते बोलणी करतील। ते त्यांच्या पद्धतीनं संसदेत तो प्रश्न मांडून सोडवण्यासाठी झटतात। जरी रस्त्यावर आले नाही, आम्हाला खात्री ते सुद्धा जनतेच्या या रेल्वेच्या प्रश्नासाठीच मार्ग काढतायत आणि आज ना उद्या नक्कीच ते सुद्धा रस्त्यावर येऊन उतरतील। खासदार साहेब त्या निमित्ताने केंद्र आणि राज्य सरकारला निवेदन पाठवलेलं आहे। कुठल्याही प्रकारे रद्द करण्यात आलेली रेल्वे आहे या मूळ मागणीप्रमाणे झालीच पाहिजे। कारण GMRT अगोदर झाली आणि नंतर राज्य आणि केंद्र सरकारने 2013 सालामध्ये, त्यानंतर 16 सालामध्ये आणि 21 सालामध्ये त्याला मंजुरी दिली। त्याच्यावर तरतूद करण्यात आली, जमिनीचं देखील ॲक्विजिशन करण्यात आलेलं आहे। त्यामुळं हे न पटणारं कारण आम्हाला त्या ठिकाणी सांगितलं जाते। त्यामुळे राज्य आणि केंद्राचं दोघांचे